तुम्हाला मी सांगणार आहे, पण ती गोष्ट मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही पण काय करायचं माहितीये का, मी पुढच्या वेळेला ज्या वेळेस येईल त्यावेळेला तुमच्या लायब्ररीतून गोष्टीचं कुठलं पुस्तक तुम्ही वाचलं ते मला सांगायचं पुढच्या वेळेस. चालेल का? चालेल का? चालेल का? चालेल का? ठीक आहे. तर मग मी आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव मी तुम्हाला सांगतो. गोष्टीचं नाव आहे टिंकूची रात्रीची सैर. काय आहे? सांगा बरं, टिंकू कोण असेल? मुलगा असेल. बर, अजून मुलगी असेल? बर, अजून कोण असू शकतो? टिंकू कोण असू शकतो सांगा बरं. मुलगाच असेल? नाही, अजून सांगा बरं कोण असेल टिंकू. मी तुम्हाला दाखवू का? तुम्ही सांगा टिंकू कोण. टिंकू कोण असेल बरं? बरं मला सांगा, रात्रीची सैर म्हणजे काय? सैर म्हणजे काय? फिरणे. सैर म्हणजे आणि कधी कधी फिरणे? रात्रीची सैर. कोणाची रात्रीची सैर आहे? टिंकूची. तर टिंकू हा बघा, हा आहे. कोण आहे? कोण आहे? कोणाचं नाव टिंकू आहे? हा, कुत्र्याचं छोटं पिल्लू आहे आणि त्याचं नाव काय आहे? हा, तर किर्र रात्र झाली होती. सगळीकडं हसरं चांदणं पसरलं होतं. मंगू शेतकऱ्याच्या मळ्यावरचे सगळे प्राणी काय झाले होते? फक्त एकटा टिंकू सोडून. टिंकू मात्र टक्क जागा होता. कसा जागा होता? टिंकूला काय होते? झोप येत होती का? ए आई, मला झोप येत नाहीये. कोण म्हणाल? तू टिंकू कुरकुरला. पण टिंकूची भुनभुन ऐकायला आई कुठे जागी होती? आई सुद्धा काय होती? झोपून गेली होती. मग टिंकूची चुळबुळ सुरू झाली. या कुशीवरून त्या कुशीवर, मध्येच पालथा पडला, उताना पडला, पण टिंकूला काही झोप. तरी पण टिंकूला काही झोप येईना. आता काय बरं करावं असं टिंकूने विचार केला. त्यानं जरा डोकं खाजवलं. मग टिंकू उठला, सरळ निघाला बाहेर रात्रीची सैर करायला. कुठे निघाला? रात्रीचं फिरायला. पाहूया तरी रात्री आपल्याला काय काय दिसतंय असं म्हणून तो बाहेर पडला. त्यानं आकाशात पाहिलं तर काय? पांढरा शुभ्र काय? चांदोबा, अगदी वेटोळा चमकणारा चांदोबा त्याच्याकडे चक्क. त्यातला एक चमचम करणारा ठिपका टिंकूला पाहून उडू लागला. काय असेल बरं? जुगनू. काय असेल? हा, तुमच्याकडे काय म्हणता? जुगनू म्हणता. अजून काय म्हणता? काजवा. काजवा. काय म्हणता? हा, तर तो काय होता? काजवा होता. आणि तो उडत 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 टिंकूकडे आला. तो म्हणाला, मी आहे काजवा, मी आहे जुगनू. टिंकूने त्याला विचारलं, अरे तू माझा मित्र होशील का? मग काजवा काय म्हणाला असेल? हा, काजवा म्हणाला, हो मी होतो तुझा मित्र. तेवढ्यात बाजूनं आणखी काहीतरी उडालं. टिंकूनं निरखून नीट पाहिलं तर झुप झुप झुप. काय असेल बरं? कुठला पक्षी असेल रात्री उडणारा? टिंकूने तरी विचारलं त्याला, कोण आहेस रे तू? तो म्हणाला, मी घुबड. रात्री मी माझं अन्न शोधण्यासाठी फिरत असतो. त्याने सांगितलं. मग काय, टिंकूला अजून एक मित्र मिळाला. तेवढ्यात टिंकूच्या कानावर किर्र असा आवाज आला. कुणाचा आवाज असेल बरं? किर्र आवाज कोणाचा असतो? टिंकून पण विचारलं बरं का, कोण आहे रे तिथं? तर तो म्हणाला, मी. कोण?
तर तो रातोड्या नाही तर तो आहे मी आहे रातकिडा. मी रात्रीच्या अंधारात किर्र 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 करतो. आता मला झोप येते. काय म्हणला तो? आता मी घरी जातो. बाय बाय म्हणला. मग त्याने त्याच्या सगळ्या मित्रांचा निरोप घेतला. एवढे सगळे मित्र मिळाले म्हणून तो एकदम आनंदात उड्या मारत टुडुक टुडुक करत घरी आला. आईला बिलगून टिंकू म्हणाला, आई रात्रीचं मुळी सुद्धा एकटा एकटा वाटत नाही बरं का. कितीतरी मस्त मस्त मित्र भेटले मला. मग आई म्हणाली, हो ना, हे जे तुझे रात्रीचे मित्र आहेत ना त्यांना काय म्हणतात? निशाचर. काय म्हणतात? जंगली कुत्रे असतात ना तसंच. म्हणजे निशाचर प्राणी जे असतात ना त्या प्राण्यांचं सगळं खाणं पिणं खेळणं काम सगळं काही कधी असतं? रात्री. दिवसा ते काय करतात? काय करतात? आराम करतात, झोपतात. पण तू मात्र आता पटकन झोप. म्हणजे उद्या सकाळी उठल्यावर तुझ्या रोजच्या मित्रांबरोबर तुला खेळता येईल आणि तू ताजा तवाना होशील. गुड नाईट बाळा. काय म्हणाली आई त्याला? मग आईने त्याला घट्ट जवळ धरलं. रात्रभर चांदोबा आपल्या लख्ख प्रकाशानं झळकत राहिला टिंकूला. मग सकाळपर्यंत झोप लागली. टिंकू पण म्हणाला गुड नाईट. झोपला का टिंकू? संपली आपली.